घोटाळ्याचा आरोप करता आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देता संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख करत टीका केली आहे. 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करता आणि मग उपमुख्यमंत्री पदाची शपथ देता हे कोणत्या संविधानात लिहिलं आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. संसदेमध्ये संविधानावर 2 दिवसीय चर्चा आयोजित केली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून आज संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे. संसदेतल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. राज्यघटनेवर हल्ले चढवण्याची एकही संधी नेहरू गांधी कुटुंबाने सोडलेली नाही असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलेलं आहे. यावरूनच आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. सिंचन घोटाळा करणारे पंतप्रधान मोदींच्या मांडीवर जाऊन बसले तसा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ईडी सीबीआय भाजपच्या घरी गेली आहे असं दाखवावं. उलट ज्यांच्या घरी गेली होती ते आज मोदींच्या मांडीवर बसले आहेत. आईच्या ममतेनं मोदी त्यांची काळजी घेत आहेत. 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींनी आरोप केलाय त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते हे कोणत्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. उलट ज्यांच्या घरी गेली होती आमच्याकडे असताना जे लोक त्या मोदींच्या मांडीवर बसलेत आणि मोदी त्यांना दूध पाजतायत मांडीवर घेऊन. जे लहान मूल पाजतं ना, लहान मुलाला आई पाजते ना, तसं आईच्या ममतेने त्यांची मोदी काळजी घेत आहेत. 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा त्यांच्यावर मोदीने आरोप केला. त्यांना तुमच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाते हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे सांगा ना. संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे सांगा तुम्ही. ज्या पद्धतीनं या राज्याचं सरकार आमदार फोडले 10व्या शेड्यूलनुसार सगळे अपात्र ठरायला पाहिजेत. नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयानं चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. एका संविधानामध्ये बसतंय का? चंद्रचूड यांच्यावरती खरं म्हणजे खटला दाखल केला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.